मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल सुरू करतोय. माझं नाव आहे देवेश कार्यक्रम तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी आहे जी असणार आहे नेक्साची मॉडेल आहे ही 2025ची आपली आहे फ्रॉन्क्स. या गाडीचा रिव्ह्यू नंतर होणार आहे. तुम्हाला फीचर काय काय असणार आहे, कलर कोणते भेटतील, नंतर मग तुम्हाला इंजिन कोणती असणार आहे याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार. मी शेवटपर्यंत बनवून राहा स्टार्ट करून गाडीच्या फॉरनी फ्रंटपासून ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की गाडी पूर्णपणे टॉप होणार असल्यामुळे तुम्हाला बघा सर्व तुम्हाला याच्यामध्ये लावून भेटेल ॲक्सेसरीजमध्ये पण आणि मेन म्हणजे फीचर्समध्ये पण. मेन म्हणजे बघू शकता तुम्ही हेडलाईटपासून पण तुम्ही बघू शकता की हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हे असणार तुम्हाला जी LED दिसली असणार आहे हेडलाईट. ठीक आहे, वरती तुम्हाला DRL भेटतील इथं या ठिकाणी DRL असणार आहे LEDमध्ये पूर्णपणे. बाजूला तुम्हाला क्रोम शीटमध्ये तुमची पट फिनिशिंग दिलेली असणार आहे. ग्रिल तुमची एवढी मोठी दिलेली असणार आहे. सुझुकीचा लोगो पण तुम्हाला मोठा असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. पुढचं जे आपण असणार आहे टोईंग हुकचं असणार आहे. ही पट्टी जी आहे तुम्हाला ही सिल्वरमध्ये दिलेली असणार आहे साईडला. ठीक आहे, सेम बघू शकता तुम्ही की फॉगलाईट तुम्हाला इथं पाहिजे असं तुम्ही तो लावून घेऊ शकता. ठीक आहे, इकडे तुम्हाला फॉगलाईट भेटणार नाही. मेन म्हणजे बघू शकतात की गाडीचा तो पण हाय शेप तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. पियानो थोडीशी तुम्हाला हे बदल दिली असणार आहे. तुम्हाला हा पूर्णपणे ब्लॅक कलर दिली असणार आहे. ठीक आहे, पियानो ब्लॅक नाही आहे, नॉर्मल आहे हा इकडे जायला. पुढची ही जी ग्रिल आहे ती पुढचं जे पण आहे बंपर होतं बोनट हे तुमचं पूर्णपणे असणार आहे प्लाईनमध्ये. वॉशर असणार आहे, वायपर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन आपले इंजिनमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे. एक आहे वन लिटरचं इंजिन आणि एक आहे 1.2 लिटरचं इंजिन. ठीक आहे, जे 1.2 लिटरचं ते इंजिन जे असणार आहे तुम्हाला ते ॲडव्हान्स के सिरीज असणार आहे. ड्युअल VVT इंजिन दिले असणार आहे. आणि जे 1 लिटरचं जे इंजिन असणार आहे ते तुम्हाला टर्बो बूस्टर जेट या टाईपमध्ये तुम्हाला भेटेल यामध्ये इंजिन. आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियंट सांगतो कोणते कोणते असणार आहे. सिग्मा, डेल्टा, झीटा, अल्फा या तुम्हाला 4 व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि कलर तुम्हाला वेगवेगळे असणार आहे. ठीक आहे, सिग्मा म्हणजे तुम्हाला नॉर्मली एकदमच बेसिक मोड असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही फीचर भेटणार नाही. आणि टॉप मॉडलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फीचर्स अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, आणि ही जी मॉडेल आहे ही सर्वात टॉप आहे. ठीक आहे, आणि बघा ओव्हरव्ह्यू पण तुम्हाला पूर्णपणे असणार आहे बॉडी कलरमध्ये. टर्न इंडिकेटरला दिली असणार आहे त्याच्यावर तुम्हाला. ठीक आहे, इथं तुम्हाला इथं कॅमेरा दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे, हे तुमचा जो साईड प्रोफाईल आहे तुम्हाला साईडवर बघू शकता तुम्ही. टायरची तुम्हाला साईज असणार आहे. टायरची तुम्हाला साईज असणार ही टायरची साईज कुठली 195 60 R15 इंच तुमची असणार आहे ऑलोवेल्स. ठीक आहे, आणि हे तुमचे असणार ब्लॅक कलरमध्ये. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असणार आहे. फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार आहे आणि रेल तुम्हाला दिली असणार आहे ड्रम ब्रेक. फ्रंटला जे पण तुम्हाला सस्पेन्शन दिले असणार आहे हे तुमचे मॅकफर्सन विथ स्टूट कॉईलमध्ये तुम्हाला दिले असणार आहे पुढचे सस्पेन्शन. ठीक आहे, इकडे तुम्हाला मडफ्लेक दिलेलं असतं याच्या साईडला. आणि हे बघा साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला ही तुमची क्लॅडिंग भेटेल. एक्सेसरीचा पार्ट आहे हा पूर्णपणे. हा पण एक्सेसरीचा पार्ट आहे आणि हा पण एक्सेसरीचा पार्ट आहे. ठीक आहे, डोर गार्ड याच्या साईडला. डोअरचे जे पण हँडल तुम्हाला पूर्णपणे असणार बॉडी कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये असणार आहे. ठीक आहे, गाडी पूर्णपणे ब्लॅकमध्ये आहे. वरती तुम्हाला हा पण पार्ट एक्सेसरीजचाच आहे. हा पार्ट एक्सेसरीचा आहे. हा पार्ट पण तुम्हाला एक्सेसरी दिले असणार आहे. ठीक आहे, शाफ्ट पेंट आणि ठीक आहे, हा पिलर तुम्हाला एक्सेसरीचा पार्ट आहे इकडे जायला. ठीक आहे, नंतर मग ही जे असणार आहे पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिले असणार आहे. आणि हे जे असणार आहे तुमचं सस्पेन्शन हे तुमचं असणार आहे टॉयझन बीममध्ये दिलेलं असणार आहे विथ कॉईल स्प्रिंगमध्ये दिले असणार आहे. ठीक आहे, इकडे साईडला टाकी तुमची असणार आहे ही. आणि हे बघा वरच्या साईडला तुम्हाला हा दिलेला असणार आहे स्पॉयलर असणार आहे. हाय माउंट स्टॉपला दिलेलं असणार आहे. वॉशर पण असेल, डिफॉगर पण तुम्हाला दिलेलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही आपलं हे काय म्हणतात वायपर या ठिकाणी. सुझुकीचा लोगो आहे याच्या साईडला. नेक्स्टची ब्रँडी तुम्हाला असणार दिलेली. ठीक आहे, आतमध्ये तुम्हाला पार्सल ट्रे पण भेटून दिली यामध्ये. तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो. हे बघा टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ही टी शेपमध्ये थोडीशी. ठीक आहे, LED तुम्हाला दिली असणार आहे. इथलं तुम्हाला DRL दिली असणार आहे साईडला LED. आणि हा शेप पूर्णपणे असणार आहे अटॅचमध्ये. ठीक आहे, जेव्हा पण गाडी आपण स्टार्ट करतो मला पाडींचं जी पण असणार आहे आपलं हे आपल्याकडे टेल लाईट ही पूर्णपणे तुमची ब्लिंकिंग होईल यामध्ये. ही पूर्णपणे असणार दिलेली याच्यामध्ये दिलेली. खाली तुम्हाला दिली असणार आहे रिफ्लेक्टर. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला कॅमेरा असेल रिअरला इकडे साईडला. ठीक आहे, आणि पाठीमागचा जो हा पार्ट नाही आपला पोर्शन आपला गार्डचा तो पण तुम्हाला असा असणार आहे. म्हणजे ही पण तुम्हाला पट्टी दिली असणार सिल्वरमध्ये इकडे साईडला. तुम्हाला जर कोणती दुसरी लावून घ्यायची असेल तर तुम्ही ती लावून घेऊ शकता. ठीक आहे, इथं पण हा पण पार्ट हा एक्सेसरीजचा आहे क्रोममध्ये दिलेला आहे. ठीक आहे, डिक्की ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा पार्सल ट्रे असणार आहे इथं तुम्हाला. फक्त सिग्मा मॉडलमध्ये तुम्हाला भेटणार नाही. बेस मॉडल जी आहे ते बेस मॉडलमध्ये तुम्हाला हा पार्सल ट्रे नसणार आहे. तो विदाउट पार्सल ट्रे असणार आहे. तुम्हाला जर आफ्टर मार्केटला तुम्हाला लावून घ्यायचं असेल तुम्ही तो लावून शकता. ठीक आहे, वरती बघू शकता इथं तुम्हाला टेलगेट बंद करण्यासाठी इथं हँडल दिली असणार आहे. इथं हे बटन दिलेलं आहे तुम्हाला ओपन करण्यासाठी टेलगेटला. ठीक आहे,
हा पण पार्ट पूर्णपणे तुम्हाला असणार आहे पूर्णपणे पॅकिंगमध्ये एका साईडला. ठीक आहे. नंतर बघा इथं तुमची ही बोट पेस आहे, तुम्हाला हा एवढा दिलेला असणार आहे. आणि इथं तुम्हाला लॅम्प नाही आहे, फक्त हुक भेटेल तुम्हाला. ठीक आहे या ठिकाणी. आणि स्पेस पण तुम्हाला चांगली दिलेली आहे यामध्ये. ठीक आहे. आणि हे बघा इकडे चायला तुम्हाला दिलेलंच नाही, हे तुम्हाला एक हे दिलंच नाही आपलं टूल किट ठेवण्यासाठी इकडे चायला, किंवा आपलं ते बाकीचं काही सामान ठेवायचं तुम्ही ते ठेवू शकतात. आणि याच्या खाली तुम्हाला असणार आहे बघा इथं स्पेअर व्हीलचं तुम्हाला दिलेच नाही. हा पण पार्ट एक्सेसरीजचं ते इथं, म्हणजे हा कांद्याला का हे बघा इथं तुम्हाला ते टूल किट आणि रिस्ट्रिक्टेड होतील. टायरची तुम्हाला साईज असणारी ही 14 इंची असेल आहे मिनिमम, तरी 14 किंवा 15 इंची असणार आहे, पण हे स्टील रिममध्ये दिलेले असणार आहे. ठीक आहे. बाहेर तुम्हाला जे ऑइल हे व्हील्स आहेत तुम्हाला ते ऑलवेज दिले असणार आहे. आणि इथं तुम्हाला दिले असणार आहे हे आपले पूर्णपणे आपलं स्पेल व्हील दिले असणार आहे, हा तुम्हाला स्टेअरिंगमध्ये. ठीक आहे. टेल गेट तुम्ही बंद करतो गाडीचा. आणि रिअर डोअर तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे का रिअर डोअरमध्ये तुम्हाला असं असणार आहे. ठीक आहे. डोअरमध्ये असणार आहे, हा ब्लॅकमध्ये आहे आणि हा थोडासा बीच कलरमध्ये असणार आहे, पण हा थोडासा ब्राऊनमध्ये दिले असणार आहे. पॉवर विंडोची स्विच असणार आहे इकडे जायला. आपला डोअर हँडल असणार आहे इकडे जायला. स्पीकर असेल तुम्हाला 4 इकडे जायला. आणि ट्विटर पण भेटेल तुम्हाला, तो टॉप बोर्डमध्ये भेटेल. ठीक आहे. आणि हे जे सीट आहे, सीट पण तुमचे नॉर्मली असणार आहे, फॅब्रिकमध्ये दिले असणार आहे, डोअरमध्ये असणार आहे, हे ब्राऊन आणि ब्लॅकमध्ये. आणि हेडरेस्ट तुमचे हे आपण माउंटेड करू शकतो वरच्या साईडला. तिघंही तुम्हाला इथं तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. इकडे साईडला. आणि इथं तुम्हाला हे आपलं आर्मरेस्ट नाही आहे या मॉडलमध्ये, तुम्हाला टॉप मॉडलमध्ये तुम्हाला भेटून देईल आर्मरेस्ट. इथं तुम्हाला 12 वॉट तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे. याच्याला थोडंसं स्पेस दिले असणार आहे. इथं पण थोडं स्पेस आहे, मोबाईल ठेवण्यासाठी जागा दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला खाली स्पेस दिलेला असणार इथं या ठिकाणी. हा पण पार्ट बसू शकतात की हा मॅटचा आहे. मॅट पण तुम्हाला अशा टाईपची भेटून जातील, पण तुमची जी पण क्वालिटी असणार ती हाय क्वालिटी असणार आहे. आणि माझ्यासारखे तरी पण 2 लोक आणि एक लहान मुलगा याच्यामध्ये आरामशीर बसू शकतात. पुढे 2 असतील, पाठीगे 3 असतील मिनिमम तरी. बारीक असतील तर आरामशीर बसतील, थोडेसे माझ्यासारखे हेल्दी असतील तर थोडेसे 2 बसतील आणि एक लहान मुलगा बसू शकतो. ठीक आहे. आता मी ड्रायव्हरसाठीचा डोअर पण करून दाखवतो. इथं तुम्हाला पण नॉर्मली असणार, तुम्हाला इथं रिक्वेस्ट सेन्सर विन्सर काहीच नसणार आहे, फक्त की असणार आहे दिलेली. ठीक आहे. इथं पण तुम्हाला सिमर असणार आहे, डबल टोनमध्ये असणार आहे. हा पूर्णपणे ब्लॅक आहे आणि हा ब्राऊनमध्ये आहे. आणि हा थोडासा ग्रे कलरमध्ये हा दिलेला असणार आहे. त्या डोअर हँडल दिलेलं असणार आहे, लॉक अनलॉक करण्यासाठी. ओव्हर एमची कंट्रोल दिलेलं असणार आहे. पॉवर विंडोची तुम्हाला स्विच दिली असणार आहे साईडला. ठीक आहे. स्पीकर असेल, बॉटल होल्डर स्पेस आहे. इथं पण तुम्हाला ही पट्टी भेटेल, हा पण पार्ट एक्सेसरीजचा आहे. तर तो तुम्हाला परत लावून घ्यायचं असेल तुम्ही लावून घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला चावी म्हणून दाखवून तो गाडीची. ही बघा चावी अशी असणार आहे, नॉर्मली की आहे ही. ठीक आहे. लॉक अनलॉक करण्यासाठी बस, बाकी काही नाही आहे. तुम्हाला फक्त या दोघी चाव्या सेमच भेटतील यामध्ये. आणि इथं बघा तुम्हाला इथं ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी असणार आहे. आणि हे हेडलाईटची कंट्रोल आहे. ठीक आहे. चावी परत लावून टाकतो, गाडीचा आवाज येत राहतात. ठीक आहे. इथं बघा तुम्हाला हा जो पार्ट आहे हा तुमचा थोडासा ग्रेमध्ये दिला असणार एका साईडला. आणि हा कार्बनमध्ये तुम्हाला इथे ही डिझाईन दिली असणार आहे AC वेंटच्या ठिकाणी. हेडलाईटचे कंट्रोल असणार आणि अप्पर डिप्पर इकडे असं दिले असणार आहे. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिले असणार आहे. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे. इथं पण ही तुम्हाला क्रममध्ये ही पट्टी दिली असणार आहे. हे एन्फोटेनमेंट सिस्टमची तुम्हाला कंट्रोल दिलेली असणार आहे इकडे साईडला. तो 7 ते 8 इंचमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे एन्फोटेनमेंट सिस्टम. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला दोघे भेटून त्यामध्ये. ठीक आहे. स्टेअरिंग तुमचं हा नॉर्मली असणार आहे इकडे साईडला. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला इकडे तुम्हाला क्रूज कंट्रोल पण भेटून देईल या ठिकाणी. क्रूज कंट्रोल पण असणार आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला इथं कॉलिंग कंट्रोल आणि व्हॉइस कमांड पण तुम्हाला याच्यावर दिलेलं असणार इकडे साईडला. आणि हे सीटमध्ये बघू शकतात, सीट ही तुम्हाला असणार आहे फक्त रिक्लाइन करण्यासाठी आणि पाठी पुढे करण्यासाठी. फक्त इथं तुम्हाला हे लिव्हर दिलेलं असणार आहे. सध्या मी माझ्या पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेतली सीटला. ठीक आहे. इथं तुम्हाला खाली तुम्हाला 2 हे दिले असणारे बटन, एक बोर्ड ओपन करण्यासाठी आणि एक आपलं फ्यूलची कॅप ओपन करण्यासाठी करायला. इथं तुम्हाला काही चिल्लर भेटल तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा तुमचा हा पूर्णपणे असा असणार दिला. IR म्हणून तुमचे नॉर्मली असणार आहे. तुम्हाला इथं माईक दिलेलं असणार आहे. लाईट तुमचे असणार आहे. हॅलोमध्ये सनवायझर असणार आहे. तिकीट होल्डर नाही आहे, नॉर्मली आहे. इकडं पण तुम्हाला सनवायझर विथ मिरर दिलेलं असणार आहे. आणि हे जे हँडल आहे हे तुमचे सॉफ्ट असणार आहे. इकडे आले दिलेलं मध्ये पण तुम्हाला लॅम्प दिलेला असणार आहे, तो पण तुम्हाला दिलेला असणार आहे हा हॅलोमध्ये. हे बघा पुढचा हा तो पण पार्ट आहे, हा तुम्हाला सिल्वरमध्ये दिलेला असणार इकडे साईडला.
सिल्वर ग्रेमध्ये असणार आहे. आणि इथं हा थोडासा तुम्हाला हा कार्बन फायबरमध्ये दिले असणार आहे. AC वेंट आहे, हॅझेट लॅम्प आहे, 7 ते 8 इंच तुम्हाला हा एंड सिस्टीम दिलेली असणार आहे. टायमिंग, नॅव्हिगेशन सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ब्लूटूथ, वायफाय, म्युझिक, रेडिओ सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. हे बघा ॲव्हरेज पण आहे इव्हन तुम्हाला दिलेला. सेटिंगमध्ये तुम्ही जाऊ शकतात, सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. होममध्ये हे बघा तुम्हाला सगळे शॉर्टकट की दिलं जात नाही. FM आहे, टायमिंग दिलेली असणार आहे, डेट दिलेली असणार आहे, सगळं तुम्हाला भेटून जाईल. पेअरिंग तुम्हाला सगळं असणार आहे यामध्ये दिलेलं. ठीक आहे मित्रांनो, हे आपण ऑन ऑफ करू शकतो इकडे साईडला. पॉवरचा असणार आहे तुम्हाला दिलं. व्हॉल्यूमची कंट्रोल आहे, म्यूटचं कंट्रोल आहे, व्हॉईस कमांड आहे, म्युझिक आणि कॉलिंगसाठी आहे. सगळं आपण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. नॅव्हिगेशन पण असणार आहे, सगळं तुम्हाला याच्यामध्ये ते भेटून जाईल. हा पार्ट तुम्हाला असं असणार आहे. डॅशबोर्ड जो असणार तुम्हाला हा अशा टाईपचा दिलेला इकडे साईडला नॉर्मली असणार आहे. वरती तुम्हाला फ्लॅट असेल आणि हा पण पार्ट तुम्हाला जर फ्लॅटमध्ये दिली असणार आहे. 2 एअरबॅग दिलेली असणार आहे, ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड. ठीक आहे. आणि इकडं तुम्हाला कर्टनला आहेत का बघा बघू द्या. कर्टनला तुम्हाला एअरबॅग दिलेली नसते, नॉर्मली आहे. ठीक आहे. हेडलाईटची कंट्रोल असणार आणि टर्न इंडिकेटरची तुम्हाला कंट्रोल इथं दिली असणार आहे. आणि तुम्हाला दिली असणार इकडे साईडला वायपरची कंट्रोल. तुम्हाला आता मी चालू करून दाखवतो गाडीला. हे बघा सेंट समोर तुम्हाला असं असणार दिलेलं. ओके. इकडे याच्याला तुम्हाला दिले असणार RPM मीटर मध्ये MID दिली असणार आहे, स्पीडोमीटर दिली असणार इकडे याच्याला. इकडे ही जे असणार आहे तुम्हाला 6 स्पीड तुम्हाला हा ऑटोमॅटिकली गिअरबॉक्स भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल पण असणार आहे 5 स्पीडमध्ये. आणि सेमच तुम्हाला इथं तुम्हाला दिले असणार आहे 2 ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला दिले असणार आहे तुमचे हे गिअरबॉक्स. इकडे तुम्हाला सेंटरला बघा टायमिंग दिलेलं असणार आहे, टेम्परेचर दिले असणार आहे, फ्यूलची इकडे किती आहे आणि इकडे जायला मग टेम्परेचर दिले असणार आहे जायला. ठीक आहे. आणि बाकीचे हे जे असणार आहे तुमचे हे आपले हे असणार आहे हे आपले सीट रिमाइंडर असणार दिलेले आहे जायला. किती किलोमीटर झालेली ते हे तुम्हाला दिसत तरी इकडे जायला. हे बघा ॲव्हरेज किती आहे तो, रेंज फुल टाईममध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटेल ते पण भेटून जाईल तुम्हाला यामध्ये. किती किलोमीटर झालेली ती सगळं तुम्हाला याच्यामध्ये असणार दिलेलं. ठीक आहे. इकडे साईडला हे आहे आणि इकडे साईडला आपलं हे चेंज होईल किती किलोमीटर झाले ते. ट्रिप A ट्रिप B आपण इथं रिसेट करू शकतो यामध्ये. एवढं तुम्हाला यामध्ये दिले असणार आहे. बाकीचे तुमचे हे कसे फंक्शन दिले असणार इकडे साईडला. आणि हे बघा इकडे साईडला पण तुम्हाला बघा इथलं तुम्हाला दिले असणार आहे. हा 12 वॉटचं मध्ये सॉकेट दिले असणार आहे इकडे साईडला. तुम्हाला इथं दिले असणार आहे हे USB पोर्ट दिले असणार आहे. हा पण पार्ट ॲक्सेसरीजचाच आहे, पण जर तुम्हाला लावून घ्यायचं तुम्ही लावून शकतो. ठीक आहे. ऑक्स विथ पण भेटून जाईल, ऑक्स विथ USB. हे बघा इकडचं हा पण पार्ट बघा पूर्ण कार्बन फायबरमध्ये तुम्हाला दिलेच नाही. इकडे पण इकडे पण तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं प्रीमियम पण तुम्हाला दादा तसं जाणवेल या गाडीमध्ये. हँडब्रेक आहे. ठीक आहे. हे आपलं ऑटोमॅटिकमध्ये तुमचं गिअरबॉक्स आहे, 2 कप होल्डर आहे. इथं तुम्हाला असे नॉर्मली मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला स्पेस दिलेली आहे आणि इथं पण तुम्हाला ही स्पेस दिलेली असणार आहे. ग्लव बॉक्स तुमचा हा नॉर्मली आहे. हा सगळं तुम्हाला कस्टमर हे सगळे लावून म्हणजे हे घेतलेले आहेत. आपला एक्सेसरीचा हा पार्ट जो आहे तो इथं बाय करून घेतलेला आहे. हे सर्व तुम्हाला इथं क्लॉथ पण आहे, आय थिंक मायक्रो फायबर क्लॉथ असणार आहे. आणि हा परफ्यूम आहे इकडे साईडला. आणि बाकीचे किट आहेत इकडे साईडला. इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. हा पार्ट तुम्हाला सगळं सेमच असणार दिला. IRV म्हणून तुमचे नॉर्मली असणार आहे. आपण हाताने त्याला ॲडजस्ट करू शकतो याला, बस बाकी काही नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीमध्ये सांगतो की पाठीमागे तुम्हाला असणार आहे 4 पार्किंग सेन्सर असणार आहे, कॅमेरा असणार दिलेला, ABS EBD ESP हिल होल्ड असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल सगळं तुम्हाला सेफ्टीमध्ये तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. आणि विथ एअरबॅग पण तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला बोर्डर ओपन करून दाखवतो आणि इंजिनबद्दल माहिती देतो. ठीक आहे. इथं तुम्हाला हे लेवल आहे, गाडी पहिल्यांदा बंद करून टाकतो, चावी पण काढून ठेवतो गाडीची. पहिल्यांदा मी बोर्डर ओपन करतो, नंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो गाडीचं तुमचं इंजिन असं असणार आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन तुम्हाला जागा दिली असणार की चाईडला. आणि हे तुमचं असणार इंजिन. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 1 लिटरचं पण इंजिन असणार आहे आणि 1.2 लिटरचं तुम्हाला ॲडव्हान्स K सिरीज ड्युअल VVT पण भेटून दिल्यामध्ये. ट्रान्समिशन 6 स्पीड पण असणार आहे आणि 5 स्पीडमध्ये पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. इकडे तुमचा हा पार्ट इंजिनचे असणार आहे. ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम ती दिली असणार आहे. ही बॅटरी आहे, फ्यूजची कंट्रोल आहे. मधला जो हा पार्ट आहे तुम्हाला पूर्णपणे हा प्लेनमध्ये दिलेला असणार आहे की चाईडला. हे आपलं आहे वायपरचं इकडे चाईडला दिली असणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला पेट्रोल CNG आणि पेट्रोल विथ CNG तुम्हाला असणार आहे. पॉवर तुम्हाला वेगवेगळी दिली असणार आहे.
मेनमध्ये तुम्ही होऊ शकतात की पेट्रोलमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 89.73 BHP जी 6000 RPM चालू राहते आणि 113 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो तो 4400 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज भेटते पेट्रोलमध्ये 21.79 किलोमीटर पर लिटरची मॅन्युअलमध्ये आणि 22.89 किलोमीटर तुम्हाला AMTमध्ये असणार आहे आपली मायलेज. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस CNGमध्ये तुम्हाला पॉवर वेगळी असणार आहे. CNGमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 77.5 BHPची जी 6000 RPM चालली ते आणि तुम्हाला याच्यामध्ये जो हे आहे आपला टॉर्क आहे तो भेटतो तुम्हाला 98.5 NMपर्यंत जो 4300 RPM चालला जातो. CNGमध्ये तुम्हाला हे असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक टर्बो जो आहे 1 लिटरचं तुम्हाला जो पण इंजिन असतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर वेगळी भेटते. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 1 लिटरच्या इंजिनमध्ये तुम्हाला 100.6 BHPची 5000 RPM देते आणि याच्यामध्ये तुम्हाला जो टॉर्क भेटतो तो 147.6 NMचा भेटतो तो 2000 ते 4500 RPM चालवतो. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज भेटते 1 लिटरच्या इंजिनमध्ये तुम्हाला ती मायलेजमध्ये भेटते 21.5 किलोमीटर पर लिटरची आणि ॲटोमॅटिकमध्ये भेटते तुम्हाला 20 किलोमीटर पर लिटरची. 1 लिटरच्या इंजिनमध्ये तुम्हाला जे पण असणार CC तुमची 998 CC तुम्हाला दिलेली असणार आहे इंजिनची कॅपॅसिटी आणि जी 1.2 लिटरमध्ये तुम्हाला दिली असणार ती 1197 CCची तुम्हाला कॅपॅसिटी दिलेली असणार आहे. आता मी बोर्ड बंद करतो. बाकी तुम्हाला डायमेन्शन आणि मेन म्हणजे कलर तुम्हाला कोणते कोणते याच्यावर तुम्हाला माहिती देतो. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी परत पुढच्या वेळेस भेटूया. आता मी हा व्हिडिओच थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. तुम्हाला हा बरोबर असणार आहे शिरफाड्याच्या ठिकाणी, कल्याण शिरफाडा रोडच्या तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. नेक्सा शोरूम याच्या बाजूला तुम्हाला असणार आहे वेलॉक्स मोटर्स पण. शोरूमची सगळी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही डायरेक्टली तिथं तो इन्क्वायरी करू शकता. आणि या गाडीची जी पण प्राईस असणार तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे ही याची तुम्हाला 10,90,000 तुम्हाला ही ऑन रोड पडेल गाडी. कारण की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस वेगवेगळी असणार आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला डिस्काउंट पण असणार आहे आणि ऑफर पण तुम्हाला दिलेली असणार. तुम्हाला ऑफर आणि डिस्काउंट काय असणार ते पण तुम्हाला सांगून देतो. यामुळे तुम्हाला कन्झ्युमर ऑफर तो वेगवेगळ्या होत असणार आहे, अपडेट होत असतात त्याच्यामध्ये. त्याच्या या घडीला 17 किंवा 20,000पर्यंत तुम्हाला असणार कन्झ्युमर ऑफर, ठीक आहे. आणि बाकीचं एक्सचेंजमध्ये तुम्हाला 10,000 असणार आहे. पण ते तुमची जी पण गाडीची रिव्हॅल्युएशन असणार त्याच्यामध्ये पण ते 10,000 तुमचे ॲड होऊन जातील. आणि सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस अपडाऊन होत राहील की तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो, चला. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन सांगतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी जी ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील मग त्याचे नोटिफिकेशन मिळतात. ठीक आहे मित्रांनो, चला. अशी गाडीहून परत